तर नमस्कार मित्रांनो, ही आहे आपल्या चाळीसगाव डांगण अकोले तालुक्यातली शेंडीची बाजारपेठ। आज शुक्रवार, आज बाजाराचा दिवस आहे आणि त्यात रक्षाबंधनाचा बाजार आहे। भरपूर साऱ्या राख्या इथं आलेल्या आहेत आणि इकडं मिसळीचं दुकान आहे, इकडं कपड्यांची सर्वच दुकानं आपल्याला इथं पाहायला भेटतील। एकदम मोठा असा बाजार आहे। इकडे बाजारभाव विचारूयात आपण। इकडे कोथिंबीर आहे, शेपू आहे। आता किती लावत? 20 रुपये 20 सगळ्या तिकडे 15 इकडे 20, काय फरक आहे का? तिथं 15 येते का समोर आरडत आहे? कोथिंबीर कोथिंबीर 10 रुपये काय चांगले. लय मोठा गाठा झाला आता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन व्हिडिओ। शेंडीच्या मार्केटमध्ये शेंडीच्या बाजाराला आपण विजिट लावला। चांगला भरपूर सारा बाजारला इकडं गँग आलेली, बटाटे कुठून आणले जातात? विनायक रोड आणले ना मला आजचे कॅन्सल झाल्यामुळे मग वांगे कसे हो? वांगे 20 रुपये. 10 रुपये होते, तेच घ्यायला लागले. जाऊ ना परत तिथं आपण। कुठं बाजार संपला आपला अजून? कोबी 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 कशी हो? 20 ला गड्डा। त्याचे मोर तिकडे 10 रुपये थोडं मोठं. टोमॅटो मीटर वाल कसा आहे? आवडी बिवडी झाली का? पण ती इकडे बघू का 50 रुपये नाही घेणार. 4 रुपये घेतो. थांब ना सांग ना। आता मी 30च घेतो. 40 ते 30 लावले त्यांनी वाल। आणि वांगे वांगे 20 रुपये तो 15 20 रुपये 15। संपत्ती 10 रुपये. आमचे झाले आता मोकळाच आम्ही। पुढे ना वांगे 10 10 मला घेतलं काय तर? शेपू कितले घेतले रे? शेपू। तर आपली सुरुवात पिशी घेण्यापासून होते। अशा पद्धतीने पिशी घेण्यापासून आपली सुरुवात झाली। इकडे भरपूर पैसा आहे आणि आता आपल्याला बाजार फिरायचा। नाही ना आपल्याकडे नाही। आता कुठून आणले काय? किती राहते या? 50 ला पावशे, 200 रुपये किलो। 50 ला पावशे आपल्याकडे काय झालं माहितीये का? उन्हाळ्यामध्ये काम चालू होतं ना। 30 रुपये. टमाटे दा किलोला 30 ने. ओ कितीला आहे? ओ मामा कितीला आहे? मामा कितीला आहे? मामा किती नाही म्हणजे मामा काय असंच घेऊन गेला. काय किंमत करते तू करो? आता शेपू 20 ला जोडी घेतो आपण। आता टोमॅटो वांगडा खुरसण्याची भाजी हो घ्या। भाजी घ्या खुरसण्याची। पेरलंय का तुम्ही? नाही खुरसणी पेरली नाही, काही नाही। आता भाजी जर बटाटे हे कारले 20 ला अर्धा पावशे, अर्धा काकडी टोमॅटो बरीचशी चिडचिड होती। शेव का कसं आहे भाऊ? दोडका 20, सगळे 20. वाटर नका जर भाऊ. अल्ल 50। ए चल ना भाऊ.
इकडे 20ला कोबी गड्डा. तर बाजारामध्ये इकडे सुकड बोंबील हे पण आपल्याला आहेत. पावसाळी बाजारामध्ये पण आहेत, उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. 200 200 रुपये किलो. और इधर रुपेश भी बाजार करने आया है. तर बाजारपेठेमध्ये ना भरपूर प्रमाणात इथं चिखल होतोय, उन्हाळ्यात पण पावसाळ्यात पण. तर यावर काहीतरी तोडगा शेंडी ग्रामपंचायतीने काढला पाहिजे. हे पहा, भरपूर चिखल आहे बाजारामध्ये. इकडे भरपूर बाजारासाठी लोक आले आहेत. इकडे आमचा इलियासबाईचं दुकान आहे. इलियासबाईचं दुकान हे हमारा इलियासबाई आहे. मित्र इलियासबाई. त्यांच्याकडे आपल्याला सगळं भेटेल. आपल्याला घरगुती वापरायच्या ज्या वस्तू आहेत हा. त्या सगळं त्यांचंच दुकान आहे. काय काय भेटतं आपल्याला सांगा मग आपण. झेंडे पण शिवून भेटतात. सांग ना काय काय भेटतं. 50चे 3 आमच्याकडे सगळे साबण. ती वहिनी विकला एक 50चे 3. 20 रुपयाला एक 50चे 3. 3 घेतो तुम्हाला 10 रुपये कमी. असं पूर्ण यायला पाहिजे. पूर्ण येणार ना आपलं. काय घ्या 50 ते. काय घ्या 50. फेसबुकला पाहिजे. एक भांड्या डबा द्या. हा? सर आम्हाला संतूर साबणाचा बॉक्स द्या ना. बॉक्सच डायरेक्ट पूर्ण. आजी चालेल तिकडे काय करायचं. आपला गोड हे बघ. सोडला जा ना म्हणला. काय बाजार आहे खेळाचा सध्या. 40-50 ते 30 रुपये. 30-40. इधर मंगे सीट बैठा है मसाले लेके. विजयभाई सगळं व्हिडिओ थांबा ना. 30 रुपये 30 रुपये केळं 30 रुपये केळं 30 रुपये केळं 30 रुपये घ्या. त्या केळं 30 रुपये केळं 30 रुपये केळं 30 रुपये. त्या 30 रुपये 30 रुपये 30 रुपये 30 रुपये घ्या. ए केळं 30 रुपये केळं 30 रुपये केळं 30 रुपये. त्या 30 रुपये 30 रुपये 30 रुपये 30 रुपये घ्या. काय मग काय चाललंय बाकी. बाकी काय नाही बाजार. बोल ना. कसे तो ऍपल. तर मित्रांनो, सगळं आपल्याला फळ वस्तू सगळ्या वस्तू इथं बाजारात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या उपयोगी इकडं आपले शेती उपयोगी वस्तू पण आहेत. तर असा आमचा 40गाव डांगणाचा शेंडीचा बाजारपेठ. तुम्हाला ही बाजारपेठ कशी वाटली आणि तुम्ही या बाजारपेठेत आला आहात का नक्की कॉमेंट करून सांगा. तसेच चॅनलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत